मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग. आम्ही आलेले नाश्त्याला तयार हो. तर चला आता नाश्त्यासाठी काय काय बघूया. How much? Omelette. हे तू ऑमलेट खाणार आहे? नाही. नाही, तुम्हाला नाही घेतलं. तर मंडळी खूप सुंदर होतं नाश्ता. एकदम पराठा पण छान होता, पोहे पण छान होते आणि ऑमलेट पण दिलं होतं. एकदम भारी होतं. तर मला आजचा नाश्ता खूप आवडला आणि मस्त केला आम्ही एन्जॉय. तर साहेब बोला, काय बोलताय? प्रेझेंट आहे म्हणजे थिम्पू जे शहर आहे भूतानमधलं ते अतिशय आल्हाददायक हवामान आणि पोल्युशन फ्री आहे. ते तर पूर्ण संपूर्ण भूतानच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे हॉर्न फ्री आहे. हॉर्न अजिबात हॉर्न अलाउड नाही आहे आणि खूप डिसिप्लिन आहे. ड्रायव्हिंगसुद्धा एवढी डिसिप्लिन्ड आहे. त्यामुळे म्हणजे पूर्ण केअरिंग आहे. म्हणजे कोणी क्रॉस करत असेल तर ते थांबतात, ते लोक थांबतात. आपल्याकडे थांबत नाही कोणी. आणि हॉर्न बिलकुल अलाउड नाही आहे. म्हणजे कुठलंही वाहन हॉर्न वाजवताना मी पाहिलेलं नाही ते. सो हे एक ॲप्रिशिएबल आहे. आणि खूप सुंदर शहर आहे, मस्त एकदम. फोटोग्राफी चाललेली, सगळेजण फोटो घेत आहेत मस्त. खूप सारे फोटो काढले आम्ही आणि थंडी आहे खूप. मी काही स्वेटर वगैरे घातलेलं नाही. मला आवडते थंडी, साहेबांना नाही आवडत. तर त्यांनी बघा जर्किन घातलेलं आहे. थंडी वाजते बघा. काळजी वाटली, जेवण कुठेच नाही. टाइम लगता है तो बाहर से देख के 4 जन इतना होगा तो हे जे दिसत आहेत ना पांढऱ्या कलरचे, ते बर्फाच्या राशी आहेत. मस्त थंड वाटतं एकदम. इकडे बर्फ पडतो इथं, डोंगर आहे. हे बघा बुद्धाची मूर्ती किती मोठी आहे. खूप मोठी आहे. It was started construction around 2005. Okay, 2005. तर हा जो बुद्धाचा स्टॅच्यू आहे हा जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू आहे. आणि ह्याची उंची जी आहे ती ऑलमोस्ट 182 फूट एवढी उंची आहे. अतिशय भव्य आणि मोठ्या स्पेसमध्ये हा तो बसलेला बुद्धाचा जो स्टॅच्यू आहे त्याच्यामध्ये सराउंडिंग जवळजवळ एक म्युझियम आहे की म्युझियम आहे.
सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत बघा मस्त. हात लावायचा नाही, लहान मुलांनी हात लावायचा नाही. मी लावला तर चालेल. काही आवडेल पण होतात बघा बनवलेले ठेवलेले. हाताने बनवलेले आहेत सगळे हे. पाण्यावरच जातं बघा इकडे. त्यांचे कपडे वगैरे बघा किती सुंदर आहेत. डान्स झाला आमचा खूप छान. आम्ही त्यांच्याबरोबर डान्स केला. तर आता मी तुम्हाला इथं बुट्टा दाखवते. आम्हाला बुट्टा खायला देणार आहेत. ते असे लावलेले आहेत बघा वाळलेले. आणि इकडे चालू आहे बुट्ट्याचं हे बघा. चुला इथे ठेवलेला. इकडे लाकडं पण आणि इकडे खायला देणार आहेत काहीतरी. तांदूळ आणि त्याच्यामध्ये चहा दिलेला आहे आम्हाला. तर टी आहे. खूप टेस्टी आहे. मस्त लागते ना. छान आहे. तर खूप छान आहे. मस्त मस्त सीन आहे फोटोसाठी. मंडळी भूतानचं राष्ट्रपती भवन आहे आणि इकडं सुप्रीम कोर्ट आहे भूतानचं. तर किती छान व्ह्यू आहे बघा. मस्त एकदम. मंडळी जेवायला आलेले सगळे बसलेले आता इथल्या लोकल भाज्या दाखवणार आहे. तर इथे बघूया आपण वरती जाऊन करून. आता आलेलो आहे आम्ही. लोकल भाज्या काय काय आहेत ते दाखवते. कडधान्य इकडे. शेंगा पण आहेत. अक्रोड शेंगा, लोणचे बिंचे बरेच आहेत बघा काय काय. आवळे, लसूण, मिरच्या. पण घरी घेऊन जाऊ शकते ना ग. मसाला, अद्रक बघा किती मोठं मोठे. लसूण पण एकच पाकळी किती मोठी. हळद पण आहे आणि सगळे आहेत भाज्या बघा. आवळे किती छोटे छोटे आहेत. मस्त गाजर. मोठं मार्केट आहे. मिरच्या वगैरे सगळंच मिळतं आहे जवळजवळ. जेवढं आपल्या किचनमध्ये लागतं ना तेवढं. तर मंडळी हे सगळं मार्केट आहे शॉपिंगसाठी. तर बघूया काय मिळते. मंडळी आता मी व्हिडिओचा एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप छान आहे भूतान. आणखीन तुम्हाला छान छान व्हिडिओ येतील. तर तुम्ही बघत राहा. बाय.